मग दत्त शिखरचं आणि अत्री अनुसूया मंदिराचं काय महत्व आहे? किंवा हा एक प्रश्न येतो की हे सगळं एका ठिकाणी कसं काय, यांची काय लिंक आहे यांच्यामध्ये? एका ठिकाणी म्हणजे दत्तप्रभूंचं जन्मस्थान मानलं जातं. दत्त शिखर, देवदेवसरी आणि सती अनुसूया हे 3 वेगवेगळी ठिकाणं आहेत. अनुसूया मातेचं मंदिर तुम्ही बघितलं तर ते पायऱ्या चढून वरती जावं वरती यावं लागतं. तिथे मातेच्या विग्रहाच्या बाजूला, अनुसूया मातेच्या विग्रहाच्या बाजूला दत्तप्रभूंची काळ्या पाषाणाची मूर्ती. दत्त शिखर जे तुम्ही खाली म्हणलं, जिथे महंतांची गादी आहे. आत्ता जे नवीन महंत, जे पूर्वीचे महंत होते ते शिव झाले. आता नवीन महंत परत त्या गादीवर बसले. तिथे जर तुम्ही बघितलं तर दत्तप्रभूंचं चांदीचं इतकं सुंदर स्वरूपामध्ये मूर्ती आहे. पहिले मुखवटा होता, आता खूप सुंदर आहे. तिथे जागृत धुनी आहे आणि कंटिन्यू चालू चालू असते म्हणण्यापेक्षा ती तशी मेंटेन केलेली आहे, अजूनही तशी ठेवली आहे. ठेवलेली. ते देवदेवसरी जिथं म्हणलंय तिथं दत्तप्रभूंचं निद्रास्थान आहे. दत्तप्रभू त्यांचं दिवसभराचं ते भ्रमण सांगितलंय. तर त्या भ्रमणामध्ये काशी क्षेत्री स्नान करीतो, काशीला स्नान, करवीर भिक्षेला जातो, कोल्हापूरला भिक्षा, आणि माहुर निद्रेला वरितो, म्हणजे निद्रेसाठी माहूरला येतो. याच्या मागचं मी एक कारण असं सांगेल, जशी एका मुलाला आपल्या आईजवळ स्वस्त निद्रा लागते, त्याप्रमाणे अनुसूया मातेजवळ निद्रेसाठी दत्तप्रभूंचं हे आहे. आणि तुम्ही विचारलं की यांची एकमेकांमध्ये संबंध काय, तर संबंध असा, दत्तप्रभूंनीच तर जमदग्नी ऋषींचे अंतिम संस्कार पौरोहित्य केले ना.